शिकणार आहोत. कालमापन म्हणजेच काय तर घड्याळात किती वाजले, घड्याळात किती वाजले याच्यावरून आपण कालमापन शिकणार आहोत. तर हे आहे घड्याळ. ह्याच्यामध्ये 1 ते 12 असे अंक लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये जो मोठा काटा असतो तो आहे मिनिट काटा आणि लहान काटा जो आहे तो आहे तास काटा. तर तास काटा ज्या अंकावर असेल तेवढे वाजले असं आपण म्हणतो आणि मिनिट काटा ज्या अंकावर असेल ते वाजून किती मिनिट झाले हा मिनिट काटा सांगतो. तर पूर्ण वाजले असताना पूर्ण म्हणजे पूर्ण 2 वाजलेले आहेत. तर तास काटा कोणत्या अंकावर आहे? हा म्हणजे पूर्ण वाजल्यावर तास काटा हा त्या अंकावर असतो, किती वाजले दाखवतो. पण मिनिट काटा हा 12 वर जाऊन उभा राहतो. एक घर हे 5 मिनिटाचं असतं बरोबर. जेव्हा मिनिट काटा 12 वरून हा 1 वर जातो तेव्हा घड्याळात 2 वाजून 5 मिनिटे झालेली आहेत. जेव्हा मिनिट काटा 10 वर जातो तेव्हा हे 5 मिनिटाचे एक घर आणि हे 5 मिनिटाचे एक घर म्हणजे घड्याळात किती मिनिटं झालेली आहेत? 10 झालेली आहेत. म्हणजेच 2 वाजून 10 मिनिटे. काटा 3 वर गेला तेव्हा किती वाजले? तेव्हा 2:15. बघा हिनं दुसऱ्या पद्धतीने सांगितलं 2:15 म्हणजेच 2 वाजून 15 मिनिटे. 15 मिनिटे होतात तेव्हा आपण 2 भाषेत सांगू शकतो. 2 वाजून 15 मिनिटे आणि 2:15 बरोबर. त्यानंतर हा मिनिट काटा असाच पुढे 20 मिनिटावर जाणार. परत 30 मिनिटे 25 मिनिटे होतील. परत 30 मिनिटे होतील. आता 30 मिनिटे म्हणजेच हे कसं वाचन करणार? घड्याळाचं वाचन कसं करणार? 2 वाजून 30 मिनिटे म्हणजेच म्हणजे आपण बघा 2:30 म्हटलो पण आपण 2 ला 2:30 म्हणू शकतो का? नाही. तर त्यासाठी गणिती भाषेत एक वेगळा शब्द आहे त्याला अडीच असे म्हणायचं. म्हणजेच 2 वाजून 30 मिनिटे म्हणजे घड्याळात 2:30 वाजलेले आहे. तर या पद्धतीनं जेव्हा घड्याळातील मिनिट काटा 7 वर येईल तेव्हा 2 वाजून 35 मिनिटे. मला सांगा लहान काटा कोणता? घड्याळातील लहान काटा कोणता? तास काटा. आणि मोठा काटा कोणता? मिनिट काटा. मग जेव्हा पूर्ण वाजतात तेव्हा मिनिट काटा कोणत्या अंकावर असतो? 12. आणि जेवढे वाजले तेवढं तो अंकावर तो तास काटा असतो. मग जेव्हा मिनिट काटा हा 3 वर असेल तेव्हा किती वाजले? 3:15 म्हणजे 3 वाजून 15 मिनिटे. मिनिट काटा हा 6 वर असेल तर किती वाजून किती मिनिटे झाली? बरोबर 30 मिनिटे. बरोबर 3 वाजून 30 मिनिटे म्हणजेच दुसऱ्या भाषेत कसं म्हणू शकतो आपण? 3:30. आणि हाच काटा जेव्हा मिनिट काटा 9 वर जाईल तेव्हा घड्याळात किती वाजले? शाबाश व्हेरी गुड 3:45 म्हणजेच 3 वाजून 45 मिनिटे. आणि जेव्हा हा मिनिट काटा 12 वर जाईल तेव्हा घड्याळात बरोबर 4 वाजलेले आहेत. कळामध्ये 1 तास म्हणजेच आता पूर्ण 1 तास म्हणजेच 1 वाजलेले आहेत. घड्याळात आता किती वाजलेले दिसत आहेत आपल्याला? 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. म्हणा 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. पाव तास म्हणजे 15 मिनिटे. पाव तास म्हणजे 15 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. पाव तास म्हणजे 45 मिनिटे. म्हणा पाव 15 पाव म्हणजे 15 मिनिटे. पाव म्हणजे 15 मिनिटे. अर्धा म्हणजे 30 मिनिटे. अर्धा म्हणजे 30 मिनिटे. पाऊण म्हणजे 45 मिनिटे. पाऊण म्हणजे 45 मिनिटे. आणि पूर्ण 1 तास म्हणजे 60 मिनिटे. पूर्ण 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मिनिटाचा 1 तास. 60 मिनिटाचा 1 तास. 15 मिनिटांचा पाव तास. 15 मिनिटांचा पाव तास. 30 मिनिटांचा अर्धा तास. 30 मिनिटांचा अर्धा तास. 45 मिनिटांचा पाऊण तास. 45 मिनिटांचा पाऊण तास. आणि पूर्ण तास म्हणजे 60 मिनिटे. पूर्ण तास म्हणजे 60 मिनिटे.
घड्याळात किती वाजले आहेत? 2. शाबाश, व्हेरी गुड. समजलं मुलांना तुम्हाला?